इकडे सर्वप्रथम मी बेसनचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलं आहे, नंतर चवीपुरतं मीठ टाकलं. आता याच्यामध्ये हळद टाकूया. हळद टाकलं की नंतर जिरं टाकलं. जिरं आणि नंतर ओवा टाकायचा छान असं. नंतर मग सगळं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. त्याची कन्सिस्टन्सी योग्य ठेवायची, गाठी झाल्या नाहीत पाहिजेत. मग चांगलं हलवून घेतलं. याच्यामध्ये असा बारीक चिरलेला कांदा आणि मिरची टाकली. कांदा उभा चिरू नका, असाच चिरा. नंतर आहे तर ते सगळं मिक्स करून घेतलं. आता याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर टाकून चांगलं हे पण मिक्स करून घेतलं. नंतर टाकूया खायचं सोडा चिमूटभर आणि नंतर मिक्स करून घेतलं. आता कढईमध्ये तेल गरम केले. चला तेल तर गरम झालं आहे. छोटी छोटी भजी आता सोडून घेते. एकदम चमच्याची भजी सोडायची. नंतर छान अशी भजी वर येतात. नंतर वर भजी आले की इकडं आपण दुसरी साईड पलटून घेऊया. एक साईड चांगली 5 मिनटं झाली भाजली, दुसरी साईड पण भाजून घेऊया आणि छान अशी खरपूस भजी तळून घेऊया. कलर तर बघू शकता किती अप्रतिम आला आहे आपल्या भज्यांना. तर चला ही आज तुमच्यासोबत भज्याची रेसिपी शेअर केलेली आहे. कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बाय.